एक होतं जंगल, घनदाट जंगल. चिक्कार झाडं होती त्यात. त्या जंगलात पशु पण खूप होते. जंगलाच्या एका बाजूला एक तळं होतं आणि दुसऱ्या बाजूला थोडीशी वस्ती होती. त्या वस्तीत एक म्हातारी राहायची. खूप धीट आणि हुशार होती म्हातारी. एके दिवशी म्हातारीला तिच्या लेकीची खूप आठवण आली. मग तिने ठरवलं लेकीकडे जायचं. तिने एक पिशवी घेतली आणि सामान भरलं. बाबांनो, जरा 2-4 दिवस लेकीकडे जाऊन येते. हा. हातात काठी घेतली आणि ती जंगलाच्या वाटेने लेकीकडे निघाली. जंगलातून काठी टेकत जात असताना अचानक तिच्या समोर एक मोठा वाघ आला. वाघ जोरात डरकाळी फोडून म्हणाला, मी तुला खाऊन टाकतो. केवढीची भूक लागलीये मला. म्हातारी घाबरली नाही. ती हुशारीने वाघाला म्हणाली, मला खाऊन काय मिळेल? हाडं नुसती. लेकीकडे जाते, तूप रोटी खाते, जाडजूड होते, मग मला खा. वाघाला हे पटलं आणि त्याने तिला पुढे जाऊ दिलं. थोडं पुढे गेल्यावर तिला एक लांडगा भेटला. बरं झालं तू आलीस. मी आता तुला खाऊन टाकतो. म्हातारीने त्याला पण तेच सांगितलं. मला खाऊन काय मिळेल? हाडं नुसती. लेकीकडे जाते, तूप रोटी खाते, जाडजूड होते, मग मला खा. हा लांडग्याने पण विचार केला आणि तिला सोडून दिलं. म्हातारी जंगल पार करून लेकीच्या घरी पोहोचली. लेकीने तिला प्रेमाने मिठी मारली. म्हातारी तिथे 4 दिवस राहिली. मस्त तूप रोटी आणि वेगवेगळे पदार्थ खाऊन अगदी जाडजूड झाली. मुली, आता मला जायला हवं. पण तिला वाघ आणि लांडग्याची भीती वाटत होती. तिने लेकीला सगळी हकीकत सांगितली. लेकी खूप हुशार होती. तिने एक अतिशय मोठा शाबास, भोपळा आणला. खूप छान करते तो आहेस. आतून पोखरला हो, आता आणि ऑलमोस्ट झाले. म्हातारीला त्या भोपळ्यात Just a बसवले. little further, mother. Oh, this is perfect. I feel very brave in here. तो मोठा भोपळा जंगलाच्या वाटेने जोरात घरंगळत निघाला. पुढे गेल्यावर तो भोपळा लांडग्याजवळ आला. लांडग्याने त्याला ए, अडवलं भोपळ्या! आणि विचारलं, ए भोपळ्या. म्हातारी, पाहिलीस का रे कुठे? भोपळ्यातून म्हातारी आवाज बदलून म्हणाली, म्हातारी बितारी मला नाही ठाऊक. चल रे भोपळ्या, टुणूक टुणूक. लांडगा आश्चर्याने बघतच राहिला आणि भोपळा वेगाने पुढे निघून गेला. थोड्या वेळाने भोपळा वाघाजवळ पोहोचला. वाघाने एका उडीसरशी तो भोपळा पकडला आणि विचारलं, ए भोपळ्या, म्हातारी पाहिलीस का? भोपळ्यातून परत तोच आवाज आला, म्हातारी बितारी मला नाही खाऊ. चल रे भोपळ्या, टुणूक टुणूक. तितक्यात तिथे तो लांडगाही पळत आला. वाघ आणि लांडग्यात म्हातारीवरून भांडण सुरू झालं. मी म्हातारीला खाणार नाही, मी खाणार असं म्हणत ते दोघे एकमेकांशी भांडू लागले. Tiger and the wolf त्यांच्या stand भांडणात facing जंगलात each other. चल रे धूळ उडू भोपळ्या, लागली. टुणूक टुणूक. हीच संधी साधून म्हातारीने गुपचूप तो भोपळा घेतला आणि ती तिथून सटली. भोपळा जोरात घरंगळत म्हातारीच्या घराकडे गेला. घरासमोर येऊन भोपळा एका दगडाला धडकला आणि फट्ट करून फुटला. म्हातारी त्यातून सुखरूप बाहेर आली. कशी जिरवली दोघांची. आणि अशा प्रकारे आपली हुशार म्हातारी सुखरूप घरी पोहोचली.